नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर। तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। आज आपण बघणार आहोत वर्ग 11वा विषय मराठी। तर मराठी विषयातील आपण भाग 1 आणि भाग 2 यामध्ये दिलेल्या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय अभ्यासला आहे। आता आपला भाग 3 चालू आहे। त्या भाग 3 मध्ये आहे साहित्य प्रकार। साहित्य प्रकारामध्ये नाटक, साहित्य प्रकार आणि परिचय यावर आधारित काही स्वाध्याय दिला आहे। तर तो स्वाध्याय आज आपण या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत। तर आता नाटक, साहित्य प्रकार, परिचय या पाठामध्ये सुरुवातीला स्वाध्यायामध्ये कृती आहे आणि कृतीमध्ये पहिला प्रश्न आहे योग्य पर्याय निवडा। योग्य पर्याय निवडण्यासाठी आपल्याला खाली काही वाक्ये दिली आहेत आणि त्याखाली त्याचे पर्याय दिलेले आहेत। तर त्या वाक्यासाठी आपल्याला योग्य पर्याय निवडून दिलेले वाक्य पूर्ण करायचे आहे। त्यामध्ये पहिलं वाक्य आहे रिकामी जागा हे प्रयोगक्षम साहित्य प्रकार आहे। रिकामी जागा हे प्रयोगक्षम साहित्य प्रकार आहेत। पर्याय 1 नाटक कथा, 2 नाटक एकांकिका, 3 नाटक काव्य, 4 नाटक ललित। उत्तर आहे नाटक एकांकिका। पर्याय क्रमांक 2 नाटक एकांकिका। तर आता हेच उत्तर आपण पूर्ण वाक्यामध्ये लिहूया। नाटक एकांकिका हे प्रयोगक्षम साहित्य प्रकार आहेत। दुसरं वाक्य आहे नाटकाची लोकसंपर्क ही महत्त्वाची बाजू आहे कारण रिकामी जागा। नाटकाची लोकसंपर्क ही महत्त्वाची बाजू आहे कारण त्यासमोर रिकामी जागा आहे। पर्याय 1 अभिनय करणारा उपस्थित असतो। अभिनय करणारा उपस्थित असतो। 2 नाटकामुळे प्रेक्षकांशी जिवंत संपर्क घडतो। नाटकामुळे प्रेक्षकांशी जिवंत संपर्क घडतो। 3 नाटकाची जाहिरात होते। नाटकाची जाहिरात होते। 4 नाटकाची संहिता वाचता येते। उत्तर आहे नाटकामुळे प्रेक्षकांशी जिवंत संपर्क घडतो। तर हेच वाक्य आता आपण पूर्ण वाक्यामध्ये किंवा पूर्ण विधानामध्ये लिहूया। नाटकाची लोकसंपर्क ही महत्त्वाची बाजू आहे कारण नाटकामुळे प्रेक्षकांशी जिवंत संपर्क घडतो। आता तिसरं वाक्य आहे नाटक ही दृकश्राव्य कला आहे कारण। नाटक ही दृकश्राव्य कला आहे कारण। पर्याय 1 खूप पात्रे त्यात सहभागी असतात। 2 डोळ्यांनी पाहून कानांनी ऐकता येते। 3 दिग्दर्शक, कथालेखक, नेपथ्यकार असतो। नृत्य, नाट्य, संगीत यांचा आविष्कार असतो। पर्याय क्रमांक 4 आहे नृत्य, नाट्य आणि संगीत यांचा आविष्कार असतो। तर उत्तर आहे डोळ्यांनी पाहून कानांनी ऐकता येते। पर्याय क्रमांक 2 डोळ्यांनी पाहून कानांनी ऐकता येते। दृकश्राव्य म्हणजे दृक म्हणजे पाहणे आणि श्राव्य म्हणजे ऐकणे। तर नाटक आपण डोळ्यांनी पाहू शकतो आणि कानाने ऐकू सुद्धा शकतो। म्हणून नाटक ही दृकश्राव्य कला आहे कारण डोळ्यांनी पाहून कानांनी ऐकता येते। अशा प्रकारे आपण योग्य पर्याय निवडून दिलेली वाक्य पूर्ण केली आहेत। कृतीमध्ये दुसरा प्रश्न आहे चुकीचे विधान शोधा। आपल्याला खाली 4 विधानं दिली आहेत। तर त्या विधानापैकी नेमकं कोणतं चुकीचं विधान आहे ते आपल्याला शोधायचं आहे आणि उत्तरामध्ये लिहायचं आहे। तर पहिलं आहे त्यामध्ये पहिलं विधान आहे अण्णासाहेब किर्लोस्कर यांनी नाट्य परंपरेला गती दिली। हे काय पहिलं विधान आहे। अण्णासाहेब किर्लोस्कर यांनी नाट्य परंपरेला गती दिली। दुसरं विधान आहे विष्णुदास भावे यांनी 1843 साली सीता स्वयंवर नाटकाचा प्रयोग केला। तिसरं विधान आहे रसिक प्रेक्षकांना डोळ्यासमोर ठेवून संगीत नाटकाची रचना केलेली नसते। चौथं विधान आहे संगीत नाटकातील पदे ही आशयाला धरून कथानकाला गती देणारी असतात। संगीत नाटकातील पदे ही आशयाला धरून कथानकाला गती देणारी असतात। हे काय 4 विधाने आहेत। तर यामध्ये चुकीचं विधान आहे तिसरं विधान आहे बघा रसिक प्रेक्षकांना डोळ्यासमोर ठेवून संगीत नाटकाची रचना केलेली नसते। हे विधान चुकीचं आहे कारण जेव्हा नाटकाची रचना केली जाते तेव्हा रसिक प्रेक्षकांच्या दृष्टीनेच त्यांना डोळ्यासमोर ठेवूनच संगीत नाटकाची रचना केलेली असते। इथं हे नसते म्हणून हे विधान आहे चुकीचं। आता दुसरं विधान आहे त्यामध्ये सुद्धा 4 विधाने आहेत।
त्यामध्ये कोणतं विधान चुकीचं आहे ते आपल्याला शोधायचं आहे आणि उत्तरामध्ये लिहायचं आहे. तर त्यामध्ये दुसऱ्या याच्यामध्ये पहिलं विधान आहे, नाटकाचा प्रयोग म्हणजे औट घटकेची करमणूक. नाटकाचा प्रयोग म्हणजे औट घटकेची करमणूक. दुसरं विधान आहे त्यामध्ये, नाटकाचा प्रयोग म्हणजे अंतर्मुख करणारा. नाटकाचा प्रयोग म्हणजे अंतर्मुख करणारा. तिसरं विधान आहे, नाटकाचा प्रयोग म्हणजे मनाचा तळ धुंडाळणारा. आणि चौथं विधान आहे, नाटकाचा प्रयोग म्हणजे सारं मन सोलवटणारा. नाटकाचा प्रयोग म्हणजे सारं मन सोलवटणारा. तर यामध्ये चुकीचं विधान आहे पहिलं, नाटकाचा प्रयोग म्हणजे औट घटकेची करमणूक. म्हणजे खूप थोड्या वेळेसाठी जी करमणूक असते त्याला आपण नाटकाचा प्रयोग आला असं म्हणतात. परंतु तसं नाही, आपण त्याचा अनुभव घेत राहिला, आपण जर ते आचरणातच आणत राहिलं तर ते खूप वेळ त्याची आपल्याला करमणूक होते, समाधान मिळते. म्हणून 1 क्रमांकाचं विधान आहे ते चुकीचं आहे. आता तिसरं आहे, त्यामध्ये सुद्धा 4 विधान आहेत. त्यामध्ये सुद्धा आपल्याला चुकीचं विधान निवडायचं आहे आणि उत्तरामध्ये लिहायचं आहे. त्यामध्ये पहिलं विधान आहे, परस्पर विरोधी स्वभावातून संघर्ष निर्माण होतो. पहिलं विधान आहे, परस्पर विरोधी स्वभावातून संघर्ष निर्माण होतो. दुसरं विधान आहे, नाटकाच्या कथानकातील आशयाला संघर्षाशिवाय रंगत येते. तिसरं विधान आहे, भूमिकांच्या परस्पर नात्यात संघर्ष दाखवता येतो. चौथं विधान आहे, भूमिका व परिस्थिती यातील संघर्षामुळे नाटक परिणामकारक ठरते. तर आता या दिलेल्या विधानामध्ये जे क्रमांक 2चं वाक्य आहे किंवा विधान आहे ते चुकीचं आहे. ते बघा कोणतं आहे, नाटकाच्या कथानकातील आशयाला संघर्षाशिवाय रंगत येते. हे विधान चुकीचं आहे, कारण नाटकाच्या कथानकातील आशयाला संघर्षाशिवाय रंगत येत नाही. या ठिकाणी दिला आपल्याला संघर्षाशिवाय रंगत येते, म्हणून हे विधान चुकीचं आहे. आता चौथं आहे, त्यामध्ये 4 विधान आहेत. त्यामध्ये पहिलं विधान आहे, नाटकात संहिता महत्त्वाची असते. नाटकात संहिता महत्त्वाची असते. दुसरं विधान आहे, नाट्यसंहिता परिपूर्ण असावी. नाट्यसंहिता परिपूर्ण असावी. तिसरं वाक्य आहे, नाट्यसंहिता दर्जेदार असावी. आणि चौथं वाक्य आहे, नाटकात संहितेला फारसे महत्त्व नसते. तर या दिलेल्या वाक्यामध्ये जे 4 क्रमांकाचं वाक्य आहे ते आहे, नाटकात संहितेला फारसे महत्त्व नसते. हे विधान चुकीचं आहे, कारण नाटकात संहितेला सुद्धा खूप महत्त्व असते. या ठिकाणी त्याला फारसे महत्त्व नसते, म्हणून हे विधान चुकीचं आहे. अशा प्रकारे आपल्याला दिलेल्या वाक्यातून चुकीची विधाने शोधून आपण हा प्रश्न पूर्ण केला आहे. प्रश्न तिसरा आहे, फरक स्पष्ट करा. आणि फरक स्पष्ट करण्यासाठी आपल्याला प्रायोगिक नाटक आणि व्यावसायिक नाटक हा एक प्रश्न दिला आहे. आपल्याला प्रायोगिक नाटक आणि व्यावसायिक नाटक यामध्ये फरक स्पष्ट करायचा आहे. फरक स्पष्ट करामध्ये प्रायोगिक नाटक यामध्ये पहिला मुद्दा आहे, आशय व अभिव्यक्तीत स्वातंत्र्य घेतले जाते. प्रायोगिक नाटक यामध्ये पहिला मुद्दा आहे, आशय व अभिव्यक्तीत स्वातंत्र्य घेतले जाते. तर व्यावसायिक नाटक यामध्ये पहिला मुद्दा आहे, सामाजिक समस्या प्राधान्याने मांडल्या जातात. व्यावसायिक नाटकामध्ये सामाजिक समस्या प्राधान्याने म्हणजे पहिले मांडल्या जातात किंवा त्याला प्राधान्य असते, त्याला महत्त्व असते. आता प्रायोगिक नाटक यामध्ये दुसरा मुद्दा आहे, विशिष्ट चौकट मोडण्याचा प्रयत्न. विशिष्ट चौकट मोडण्याचा प्रयत्न हा प्रायोगिक नाटकात केला जातो. आता व्यावसायिक नाटक यामध्ये दुसरा मुद्दा आहे, बोधपर व मनोरंजनपर स्वरूप. बोधपर व मनोरंजनपर स्वरूप म्हणजे व्यावसायिक नाटक ही त्यातून काहीतरी बोध झाला पाहिजे आणि आपलं मनोरंजन म्हणजे आपल्याला आनंदसुद्धा मिळाला पाहिजे, असं व्यावसायिक नाटकाचं स्वरूप असते. आता प्रायोगिक नाटक यामध्ये तिसरा मुद्दा आहे, नाटकातील भाषा बोलीभाषेसारखी सहज. नाटकातील भाषा बोलीभाषेसारखी सहज असते, म्हणजे त्यात कोणताही खूप असा अवजडपणा नसतो. आपण ज्या भाषेत बोलतो अगदी त्या भाषेसारखी साधी आणि सहज असते प्रायोगिक नाटक यामधली भाषा. तर व्यावसायिक नाटक यामध्ये तिसरा मुद्दा आहे, विनोद, उपहास, कोट्याद्वारे प्रेक्षकांचे मनोरंजन. तर व्यावसायिक नाटकामध्ये विनोद असतात, कोट्या असतात म्हणजे मणी असतात, वाक्प्रचार असतात, उपहास असतो. हे काय असते, व्यावसायिक नाटकाचे स्वरूप असते. किंवा व्यावसायिक नाटकामध्ये असं मनोरंजन घडवून आणण्याचा, विनोद घडवून आणण्याचा प्रयत्न केला जातो. अशा प्रकारे आपल्याला
प्रायोगिक नाटक आणि व्यावसायिक नाटक यामध्ये फरक स्पष्ट करता येतो. फरक स्पष्ट करण्यासाठी दुसरा प्रश्न दिला आहे, नाटक इतर साहित्य प्रकार. तर आपल्याला नाटक आणि इतर साहित्य प्रकार यामध्ये काय फरक आहे तो 2 मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करायचा आहे. तर नाटक यामध्ये पहिला मुद्दा आहे दृकश्राव्य कला. नाटक ही दृकश्राव्य कला आहे, म्हणजे ती पाहता येते आणि ऐकता सुद्धा येते, म्हणून तिला दृकश्राव्य कला म्हणतात. तर इतर साहित्य प्रकार यामध्ये पहिला मुद्दा आहे शब्द हे माध्यम, म्हणजे आपल्याला वाचकाच्या मनापर्यंत पोचण्यासाठी शब्द हे माध्यम असते. म्हणजे आपण इतर साहित्य प्रकारात जसं कादंबरी आहे, काही ग्रंथ आहेत, ते आपल्यापर्यंत पोचण्यासाठी आपल्याला ते वाचावं लागतात आणि वाचण्यासाठी शब्द हे माध्यम असते. खूप चांगल्या प्रकारचे शब्द हे आपल्याला भावतात, म्हणून इतर साहित्य प्रकारामध्ये शब्द हे माध्यम आहे आणि नाटकामध्ये दृकश्राव्य कला आहे. आता नाटक यामध्ये दुसरा मुद्दा आहे फरक स्पष्ट करण्यासाठी सांघिक आविष्कार. सांघिक आविष्कार. नाटक कोणी एक जण सादर करू शकते का? त्यासाठी एक संघ असतो आणि त्या संघाचा तो एक परिणाम होतो, चांगल्या प्रकारचा प्रेक्षकांच्या मनावर तो बिंबवण्याचा प्रयत्न केला जातो, त्याला म्हणतात सांघिक आविष्कार. आता इतर साहित्य प्रकार यामध्ये दुसरा मुद्दा आहे एका व्यक्तीचा आविष्कार. एका व्यक्तीचा आविष्कार. आपण जेव्हा इतर साहित्य प्रकाराचा अनुभव घेत असतो तेव्हा आपल्याला त्यामधून एका व्यक्तीचा आविष्कार भावत असतो, जाणवत असतो. अशा प्रकारे नाटक आणि इतर साहित्य प्रकार यामध्ये फरक स्पष्ट करता येतो. प्रश्न तिसऱ्यामध्ये आहे खालील कृती करा आणि खालील कृती करा यासाठी आपल्याला पहिला प्रश्न दिला आहे मराठी रंगभूमी प्रगल्भ होण्याचे 2 स्तर. मराठी रंगभूमी प्रगल्भ होण्याचे 2 स्तर ते आपल्याला आकृतीच्या स्वरूपात लिहायचे आहे. तर उत्तर मराठी रंगभूमी प्रगल्भ होण्याचा पहिला स्तर आहे लोकरंजन. लोकरंजन म्हणजे या मराठी रंगभूमीतून ती प्रगल्भ झाली आहे, कारण त्यामधून लोकांचे मनोरंजन झाले आहे, लोकांना त्यामधून आनंद मिळाला आहे, म्हणून ते एक मराठी रंगभूमी ही फार मोठ्या प्रकारची बनली आहे, प्रगल्भ बनली आहे. आता मराठी रंगभूमी प्रगल्भ होण्याचा दुसरा स्तर आहे लोकप्रबोधन. तर याच मराठी रंगभूमीद्वारे लोकांचे प्रबोधन झाले आहे, लोकांना चांगल्या सवयी लागल्या आहेत, त्यांच्यावर चांगले विचार बिंबवण्याचा एक महत्त्वपूर्ण काम मराठी रंगभूमीने केले आहे. म्हणूनच मराठी रंगभूमी ही लवकरात लवकर झपाट्याने प्रगल्भ झाली आहे. अशा प्रकारे मराठी रंगभूमी प्रगल्भ होण्याचे 2 स्तर आपण लिहू शकतो. खालील कृती करा यामध्ये दुसरा प्रश्न दिला आहे नाटक या साहित्य प्रकाराच्या उदयास पूरक ठरणाऱ्या कला. तर नाटक या साहित्य प्रकाराच्या उदयास पूरक ठरणाऱ्या कला या प्रश्नाचे उत्तर सुद्धा आपल्याला आकृतीच्या स्वरूपातच लिहायचे आहे. कृती करा म्हणजे एक प्रकारची आकृती, आकृतीच्याद्वारे उत्तर लिहा असं आहे ते. त्यासाठी आपल्याला पहिलं आहे संगीत. नाटक या साहित्य प्रकाराच्या उदयास पूरक ठरणारी पहिली कला आहे संगीत. दुसरी कला आहे नृत्य. तिसरी कला आहे वक्तृत्व. चौथी कला आहे काव्य आणि 5वी कला आहे चित्र. अशा प्रकारे संगीत, नृत्य, वक्तृत्व, काव्य आणि चित्र हे नाटक या साहित्य प्रकाराच्या उदयास पूरक ठरणाऱ्या महत्त्वपूर्ण 5 कला आहेत. कृती करा यामध्ये तिसरा प्रश्न दिला आहे नाट्यकलेची वैशिष्ट्ये. नाट्यकलेची कोणकोणती वैशिष्ट्ये आहेत ते आपल्याला आकृतीच्या स्वरूपात लिहायचं आहे. तर नाट्यकलेचं पहिलं वैशिष्ट्य आहे दृकश्राव्य. वैशिष्ट्य म्हणजे त्याचे गुण. तर नाट्यकला ही दृकश्राव्य असते, म्हणजे ती आपल्याला ऐकता येते आणि पाहता येते. दुसरं वैशिष्ट्य आहे प्रयोगक्षम. नाटक हे प्रयोगक्षम असते, म्हणजे ते आपल्या डोळ्यासमोर आपल्याला तो प्रयोग दिसतो, म्हणून त्याला ते प्रयोगक्षम हे नाटकाचं महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य आहे. तिसरं आहे सांघिक आविष्कार. सांघिक आविष्कार हे नाट्यकलेचं महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य आहे. चौथं वैशिष्ट्य आहे एकाच वेळी अनेक लोक बघतात. नाटक हे एकाच वेळी पूर्ण खूप सारे लोक बघू शकतात. आपण म्हणतो नाटक बघायला पूर्ण थिएटर भरलेलं होतं, म्हणजे एक नाटक सादर होत असताना एकाच वेळी खूप सारे लोक पाहू शकतात, म्हणून हे सुद्धा नाट्यकलेचं वैशिष्ट्य आहे. अशा प्रकारे आपल्याला नाट्यकलेची वैशिष्ट्ये आकृतीच्या स्वरूपात लिहिता येतात.
कृतीकरामध्ये चौथा प्रश्न आहे, नाटकातील संवादाची वैशिष्ट्ये. नाटकामध्ये जे पात्र असतात त्यामध्ये एकमेकांमध्ये जो संवाद असतो, जी विचाराची देवाणघेवाण असते, त्याची काय वैशिष्ट्ये आहेत ते आपल्याला उत्तरामध्ये लिहायचं आहे. तर नाटकातील संवादाचं पहिलं वैशिष्ट्य आहे खटकेबाज. त्यांच्यामध्ये जे संवाद असतात ते कसे असतात? खटकेबाज असतात. दुसरे आहेत ते चुरचुरीत असतात. नाटकातील संवाद हे चुरचुरीत असतात, खमंग असतात, म्हणजे ते आपल्या मनाला खूप आवडतात. तिसरं आहे नर्मविनोदी. नाटकातील संवाद हे नर्मविनोदी असतात, त्यामधून विनोद निर्माण होतो, हास्य तयार होते. चौथा आहे भावोत्कट. ते भावनाशील सुद्धा असतात. आपल्या मन भावनिक होऊन जाते, आपल्या मनाला ते भावतात, आपल्याला ते आवडायला लागतात, आपण त्यानुसार वागण्यास प्रयत्न करतो, म्हणजेच ते भावोत्कट असतात. खटकेबाज, चुरचुरीत, नर्मविनोदी आणि भावोत्कट ही नाटकातील संवादाची 4 महत्त्वपूर्ण वैशिष्ट्ये आहेत. अशा प्रकारे कृती करा यामध्ये जे 4 प्रश्न दिले आहेत ते आपण उत्तरे आकृतीच्या स्वरूपात लिहून हा प्रश्न पूर्ण केला आहे. प्रश्न तिसऱ्यामध्ये ई आहे, खालील घटना, कृती यांचा परिणाम लिहा. आपल्याला खाली एक तक्ता दिला आहे, त्या तक्त्यामध्ये घटना आणि कृती लिहून दिली आहेत. तर त्या घटना आणि कृतीचा काय परिणाम होतो ते आपल्याला त्या बाजूला दिलेल्या तक्त्यामध्ये लिहायचं आहे. तर पहिली घटना किंवा कृती बघा काय आहे, एखाद्या प्रसंगात कल्पनेपलीकडील बदल आकस्मिकरित्या होतो. हे काय घटना आहे किंवा एक कृती घडलेली आहे अशी. पुन्हा एकदा ऐका, एखाद्या प्रसंगात कल्पनेपलीकडील बदल आकस्मिकरित्या होतो, म्हणजे आपण कल्पनाही करत नाही असा बदल होतो, असं चेंज होऊन जाते वातावरण. तो काय होते? आकस्मिकरित्या, म्हणजे अचानक होऊन जातो. त्यावेळी परिणाम काय होतो तो बघा, उत्तर नाट्य निर्माण होते. असा जेव्हा घटना होते किंवा कृती होते तेव्हा त्यामधून नाट्य निर्माण होते, हा आहे परिणाम. आता दुसरी घटना आहे किंवा कृती आहे, नाट्यसंहितेचे परिपूर्ण व दर्जेदार लेखन. नाट्यसंहितेचे परिपूर्ण व दर्जेदार लेखन, याचा काय परिणाम होतो तो आहे नाटकाचे यश वाढवते. परिणाम होतो नाटकाचे यश वाढवते. म्हणजे जेव्हा नाट्यसंहिता ही परिपूर्ण असते, दर्जेदार असते, त्याचा दर्जा खूप चांगला असतो आणि त्यात कोणत्याही प्रकारची कमी नसते, अशा वेळी नाटकाचा परिणाम होतो, नाटकाचे यश वाढवते. त्यामुळे नाटकाचं यश हे मोठ्या प्रमाणात मिळत असते. आता घटना किंवा कृती तिसरी घटना आहे, नाटकात संघर्ष असला तर. नाटकात संघर्ष असला तर त्याचा परिणाम होतो, नाट्य आशयात रंगत येते. नाट्य आशयात रंगत येते, हा आहे परिणाम. अशा प्रकारे आपल्याला घटना आणि कृती दिली होती आणि त्याचे परिणाम लिहून आपण दिलेला तक्ता पूर्ण केला आहे. प्रश्न चौथा आहे स्वमत. आणि स्वमतमध्ये पहिला प्रश्न आहे, नाटक म्हणजे सांघिक कलाविष्कार आहे, या विधानासंबंधी तुमचे मत सोदाहरण स्पष्ट करा. प्रश्न पुन्हा एकदा ऐका, नाटक म्हणजे सांघिक कलाविष्कार आहे, या विधानासंबंधी तुमचे मत सोदाहरण स्पष्ट करा. तर उत्तर, कथा, कविता, कादंबरी इत्यादी अन्य साहित्य प्रकार हे वाचकनिष्ठ आहेत. त्यात लेखक व वाचक असे 2च घटक असतात. परंतु नाटक या साहित्य प्रकारातून प्रेक्षकांशी जिवंत संवाद घडत असतो. नाटकामध्ये संगीत, नृत्य, वक्तृत्व, काव्य, चित्रकला अशा बहुतेक कलांचा समावेश असतो. म्हणजे या जास्तीत जास्त कलांचा त्यामध्ये समाविष्ट केलेला असतात. त्यामुळे नाटक हा सांघिक कलाविष्कार आहे. एवढ्या साऱ्या गुणांचा एकत्र म्हणजे त्याला सांघिक कलाविष्कार म्हटलं आहे. नाटककार नाटकाची संहिता तयार करतो. व्यक्तिरेखेच्या स्वभावानुसार त्यात संवाद असतात. रंगसूचना देऊन नाट्यसंहिता तयार होते. दिग्दर्शक त्या नाटकातील भावाशयाला योग्य दिशा देऊन ते रंगमंचावर प्रयोगक्षम उभे करतो. अभिनेते नाटकातील पात्राच्या भूमिका अभिनीत ध्वनीद्वारे व शब्दांच्या चढ उतारांकरवी वठवतात. नेपथ्यकार नाटकातील दृश्याची मांडणी करतो. नेपथ्यकार असतो, नाटकामध्ये कोणतं दृश्य आपल्याला दाखवायचं आहे, सादर करायचं आहे, त्या दृश्याची मांडणी हा नेपथ्यकार करत असतो. प्रकाश योजनाकार हे दृश्य वेगवेगळ्या दृष्टिकोनातून प्रकाशित करतो.
जेणेकरून ते प्रेक्षकाला आवडलं पाहिजे, त्या प्रेक्षकाला त्याचा आस्वाद चांगल्या प्रकारे घेता आला पाहिजे. पार्श्वसंगीत घटनेच्या आशयाला पूरक रस निर्माण करते. नाट्यप्रयोग जेव्हा प्रेक्षकांच्या मनापर्यंत दृक्श्राव्य माध्यमातून साकार होते तेव्हा नाटकाची खरी पूर्तता होते. अशा प्रकारे नाटककार, दिग्दर्शक, अभिनेते, नेपथ्यकार व सुजाण प्रेक्षक हे नाटकांचे 5 घटक एकत्र येऊन नाटक परिपूर्ण करतात. म्हणून नाटक म्हणजे सांघिक कलाविष्कार आहे असे म्हटले जाते. अशा प्रकारे नाटक म्हणजेच सांघिक कलाविष्कार आहे या विधानासंबंधी आपण आपले मत उत्तरामध्ये लिहिले आहे. स्वमतमध्ये दुसरा प्रश्न आहे, तुमच्या शब्दात स्पष्ट करा. आणि तुमच्या शब्दात स्पष्ट करण्यासाठी आपल्याला सांगितलं आहे नाटकाचे नेपथ्य, नाटकातील प्रकाशयोजनेचे महत्त्व, नाटकातील संवाद, नाटक अनेक कलांचा संगम, प्रारंभीच्या काळातील नाटकातील स्त्री व्यक्तिरेखा. यासंबंधी तुमच्या शब्दात आपल्याला हे सर्व स्पष्ट करायचं आहे. तर उत्तर पहिले आहे नाटकाचे नेपथ्य. नाटक हे रंगमंचाच्या अवकाशात घडत असते. रंगमंचावरील नाटकाच्या कथानकाला साजेशी वातावरण निर्मिती म्हणजे नेपथ्य होय. नाटकातील स्थळ, काळ, कथानक यांना साजेशी वस्तूंची मांडणी करावी लागते. दृश्याला सुसंगत रंगीत पडदे, घर असेल तर भिंतीवरील चित्रे, विंगाचा वापर या गोष्टी नेपथ्यात येतात. शिवाय नटांचा कपडेपट, वेशभूषा व केशभूषा हाही नेपथ्याचाच भाग आहे. प्रकाश व संगीत यांच्या साह्याने नाट्याच्या आशयाला पूरक अशी दृश्य निर्मिती करावी लागते. हे सर्व कसं असते? नाटकाच्या नेपथ्यामध्ये असते. आता दुसरा आहे नाटकातील प्रकाश योजनेचे महत्त्व. नाटकामध्ये प्रकाश योजनेचे काय महत्त्व आहे? ते आहे नाट्यदृश्यात दिवस, संध्याकाळ की रात्र आहे या कालप्रहरानुसार नाटकाची प्रकाशयोजना करावी लागते. स्पॉट्स, फ्लड लाईट्स, फुट लाईट्स इत्यादी विद्युत उपकरणे वापरून दिव्यांचा प्रकाश कमी अधिक करणारे डिमर यांची योजना करावी लागते. म्हणजे बरोबर स्पॉट्स किंवा फ्लड लाईट अशी फुट लाईट्स हे व्यवस्थित वापरावे लागतात. नाटकातील व्यक्तिरेखेच्या मनातील भाव अधिक आवाहक करण्यासाठी विविध रंगाचे जिलेटिन वापरून रंगीत प्रकाशयोजना करणे हे महत्त्वाचे ठरते. एखाद्या पात्राच्या स्वागतासाठी त्यावर प्रकाशवर्तुळ म्हणजे एखादं पात्र जर खूप महत्त्वपूर्ण असेल आणि ते प्रेक्षकांना खूप चांगल्या प्रकारे आपल्याला भावावं किंवा त्याला समजावं असं जर वाटत असेल तर त्यावर प्रकाशवर्तुळ प्रखरपणे टाकणे हे प्रकाश योजनेचे कार्य आहे. अशा प्रकारे नाटकातील प्रकाश योजनेचे महत्त्व आपण पाहिले आहे. आता तिसरा मुद्दा आहे नाटकातील संवाद. नाटकातील संवाद कशा प्रकारचा असतो? तर तो असतो संवाद हा नाट्यसंहितेचा अतिशय महत्त्वाचा घटक आहे. संवादातून निर्माण झालेला संघर्ष हा नाटकाचा प्राण आहे. संवादाशिवाय नाटक उभे राहू शकत नाही. नाट्य विषयाला साजेसे व व्यक्तिरेखेचे स्वभावदर्शन करणारे संवाद नाटकात आवश्यक असतात. हे संवाद खटकेबाज, चुरचुरीत, नर्मविनोदी तसेच भावत्कोट असावे म्हणजे नाटक प्रेक्षकांच्या मनाची पकड घेते. चौथा आहे नाटक अनेक कलांचा संगम. नाटक हे अनेक कलांचा संगम असते. तर तो कसा असते? तर नाटक हा रंगभूमीवरचा सांघिक आविष्कार आहे. नाट्याशय फुलवण्यासाठी व अधिक परिणामकारक होण्यासाठी नाटक या कलेला इतर अनेक कला साहाय्यभूत ठरतात. नाटकाच्या नेपथ्यात रंगसंगतीसाठी चित्रकला आवश्यक असते. प्रसंगाला उठाव आणणारे व पात्रांच्या स्वभावाचा परिपोष करणारे संगीत असते. अभिनयातील खटकेबाज अथवा भावपूर्ण संवादासाठी काव्यकला व वक्तृत्व असणे गरजेचे असते. उजेड, अंधाराची जाण असलेली प्रकाशयोजना करावी लागते. अशा प्रकारे नाटक हा अनेक कलांचा संघ ठरतो. पाचवा मुद्दा आहे प्रारंभीच्या काळातील नाटकातील स्त्री व्यक्तिरेखा.
प्रारंभीच्या काळात नाटकातील स्त्री व्यक्तिरेखा कशी होती? तर ते बघा, अगदी सुरुवातीच्या काळात आपला समाज रूढी परंपरेच्या जोखडात जखडलेला होता. म्हणजे रूढी परंपरेचं तो कटाक्षाने पालन करत होता. अंधश्रद्धा, जुलमी चालीरीती यांचे अडथळे होते. स्त्री स्वातंत्र्यावर जाचक बंधने होती. सामाजिक वातावरण अनुकूल नसल्यामुळे नाटक या कलेत भाग घेण्याची स्त्रीला मनाई होती व स्त्रियाही तयार होत नसत. म्हणून तत्कालीन नाटकातील स्त्री भूमिका या पुरुषाद्वारे साकारल्या जात. सुरुवातीला जेव्हा नाटकं होती त्यात जर एखादी स्त्री भूमिका असेल तर ती स्त्री भूमिकासुद्धा पुरुषच पार पाडत असत. अशा प्रतिकूल परिस्थितीत नारायण राजहंस उर्फ बालगंधर्व यांनी अनेक स्त्री व्यक्तिरेखा समर्थपणे साकारल्या व स्त्री भूमिका अजरामर केल्या. अशा प्रकारे नाटकाचे नेपथ्य, नाटकातील प्रकाश योजनेचे महत्त्व, नाटकातील संवाद, नाटक अनेक कलांचा संगम, प्रारंभीच्या काळातील नाटकातील स्त्री व्यक्तिरेखा याविषयी आपल्याला आपले मत, आपले विचार स्पष्ट करता येतात आणि आपल्या शब्दात उत्तर लिहिता येते. स्वमतमध्ये तिसरा प्रश्न आहे, नाटक हा समाजाचे यथायोग्य दर्शन घडवणारा प्रयोगक्षम साहित्य प्रकार आहे. या विधानाचा अर्थ स्पष्ट करा. विधान किंवा प्रश्न पुन्हा एकदा ऐका. नाटक हा समाजाचे यथायोग्य दर्शन घडवणारा प्रयोगक्षम साहित्य प्रकार आहे. या विधानाचा अर्थ स्पष्ट करा. तर उत्तर, नाटक ही समूह कला आहे, तशीच ती सामाजिक कला आहे. नाटक ही प्रेक्षकांसाठी दाखवली जाणारी दृकश्राव्य कला आहे. नाट्यकलेत लोकांचा सहभाग अंतर्भूत आहे. त्यामुळे नाटकामध्ये त्या त्या काळातील म्हणजे काळानुसार समाजाचे व बदलत जाणाऱ्या समाजाचे चित्रण केले जाते. समाजातील माणसांचा स्वभाव, मनोव्यापार, भावभावना यातील विविध छटांचे दर्शन नाटकातून घडवले जाते. किंबहुना समाजाचे वास्तव चित्रण नाटकात प्रकर्षाने होत असते. सामाजिक समस्यांचा उहापोह नाटकात अग्रगण्य समजला जातो. संगीत, व्यावसायिक किंवा प्रायोगिक कोणत्याही नाट्यप्रकारात समाजव्यवस्था मध्यवर्ती असते. नाटक हा समाजमनाचा आरसा आहे. म्हणून नाटक हा समाजाचे यथायोग्य दर्शन घडवणारा प्रयोगक्षम साहित्य प्रकार असे म्हटले जाते. अशा प्रकारे नाटक हा समाजाचे यथायोग्य दर्शन घडवणारा प्रयोगक्षम साहित्य प्रकार आहे. या विधानाचा अर्थ आपल्याला स्पष्ट करता येतो. स्वमतमध्ये चौथा प्रश्न आहे, संगीत नाटकाचे स्वरूप व वैशिष्ट्ये स्पष्ट करा. संगीत नाटकाचे स्वरूप व वैशिष्ट्ये हे त्याचे काय गुण आहेत ते आपल्याला उत्तरामध्ये स्पष्ट करायचे आहे. तर उत्तर, पूर्वीच्या काळी ललित, गोंधळ, पोवाडे, कीर्तन, दशावतार, खेळे, तमाशे या कलांमधून संगीताला महत्त्वाचे स्थान होते. संगीतामुळे प्रेक्षक कलेकडे आकृष्ट होतात ही धारणा होती. यातूनच पुढे आरंभीच्या काळात संगीत नाटकांचा जन्म झाला. संगीतामुळे मनं आकर्षली जातात किंवा संगीतामुळे आपल्याला एखादा विषय आवडू शकतो असा एक समज तयार झाला आणि त्यामुळे नाटकामध्ये संगीताचा किंवा गाण्याचा वापर केला जाऊ लागला. विष्णुदास भावे यांच्या सीता स्वयंवर नाटकानंतर अण्णासाहेब किर्लोस्करांनी संगीत शाकुंतल व संगीत सौभद्र ही नाटके संगीतामुळे गाजली. त्याच्यामध्ये संगीत होतं त्यामुळे ही नाटके चांगल्या प्रकारे गाजली, खूप दिवस चालली. त्यानंतरचे कृप खाडीलकरांचे मानापमान हे संगीत नाटक गोविंदराव टेंबे यांच्या संगीतामुळे व बालगंधर्वाच्या गायकीमुळे खूप लोकप्रिय ठरले. रसिक प्रेक्षकांना डोळ्यासमोर ठेवून संगीत नाटकाची रचना केली जाते. संवाद कमी करून अभिनय आणि संगीत यातून प्रेक्षकांना व श्रोत्यांना खिळवून ठेवण्याची क्षमता असते. आशयाला व कथानकाला गती देणारी पदे, शास्त्रीय संगीताचा भारदस्तपणा व भावोत्कोट विविध गाणी यांचा संगीत नाटकात अंतर्भाव असतो. लोकसंगीत व ख्याल गायकी
यांचा उत्तम मेळ, संगीतातील वाद्य व समर्थ गायक कलाकार हे संगीत नाटकाला फुलवतात. ही सर्व संगीत नाटकाची वैशिष्ट्ये असल्यामुळे नाट्यइतिहासाला नाट्यतीच इतिहास म्हणजे नाट्याचा इतिहास संगीत नाटक राष्ट्रीय पातळीवर मानाचे ठरले जाते, महत्त्वपूर्ण ठरले जाते. अशा प्रकारे संगीत नाटकाचे स्वरूप व वैशिष्ट्ये स्पष्ट करता येतात. स्वमतमध्ये प्रश्न 5वा आहे. नाट्यसंहिता लिहिण्यासाठी आवश्यक अशा पूर्वतयारीच्या घटकासंबंधी तुमचे मत स्पष्ट करा. नाट्यसंहिता आपण जेव्हा लिहितो तेव्हा त्या अगोदर काय पूर्वतयारी करावी लागते, तर ती पूर्वतयारी ज्या घटकाने करावी लागते त्या घटकासंबंधी तुमचे मत काय आहे ते आपल्याला उत्तरामध्ये स्पष्ट करायचे आहे. तर उत्तर, नाटक ही समूह कला आहे. नाटक ही समूह कला आहे. त्यातील नाटककार हा पहिला व महत्त्वाचा घटक आहे. नाटककाराला नाटक लिहिण्यासाठी सशक्त कथाबीज सुचते व त्यातून नाट्यसंहिता निर्माण होते. कथाबीज किंवा आपण त्याला कथेचे नाव सुद्धा म्हणू शकतो. नाट्यसंहिता लिहिण्यासाठी नाटककाराला नाटकाच्या सर्व अंगाचे ज्ञान आवश्यक असते. नाट्यसंहितेसाठी पूर्वतयारी महत्त्वाची आहे. पूर्वतयारी म्हणजे आपल्याला जेव्हा नाटक लिहायचं आहे, ते सादर करायचं आहे, त्या अगोदर खूप सारी तयारी करायला लागते, त्यालाच पूर्वतयारी असे म्हणतात. सशक्त, दर्जेदार व परिपूर्ण कथाबीजाभोवती नाटककार निवडक घटना व व्यक्तिरेखा यांची गुंफण करतो. नाट्यतंत्रानुसार नाटकाची वैशिष्ट्यपूर्ण रचना करावी लागते. समाजातील विविध स्तरावरील जनमानसाला जिव्हाळ्याचे वाटणारे विषय घेऊन मनोव्यापारांचे यथार्थ रसपूर्ण दर्शन घडवणे हे नाट्यसंहितेचे मर्म आहे. कथानकाला साजेशी निवडक पात्ररचना करणे व परस्पर विरोधी स्वभावातील ताणांमधून संघर्ष निर्माण करणे हा नाट्यसंहितेचा आदिबंध आहे. संवाद हा नाट्यसंहितेचा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. चुरचुरीत, नर्मविनोदी, कधी घटकेबाज, कधी खटकेबाज तर कधी भावोत्कट संवादाची पखरण नाट्यसंहितेत असावी लागते. अशा प्रकारे संवाद, संघर्ष, मनोव्यापारातील चढउतार, व्यापारातील भावपूर्णता, मनोव्यापारातील चढउतार आणि स्वगतातील भावपूर्णता व रंगसूचना यांच्या समतोल मेळातून नाट्यसंहिता सशक्त व समर्थ होते. अशा प्रकारे नाट्यसंहिता लिहिण्यासाठी आवश्यक अशा पूर्वतयारीच्या घटकासंबंधी आपण आपले मत स्पष्ट करू शकतो आणि उत्तर लिहू शकतो. स्वमतमध्ये 6वा प्रश्न आहे. व्यावसायिक नाटकाचे स्वरूप व वैशिष्ट्ये तुमच्या शब्दात स्पष्ट करा. तर उत्तर, व्यावसायिक मराठी रंगभूमीला शतकापेक्षा अधिक काळाची समृद्ध परंपरा आहे. लोकरंजन व लोकप्रबोधन, लोकरंजन म्हणजे लोकांचं मनोरंजन, लोकप्रबोधन म्हणजे लोकांना चांगल्या प्रकारची शिकवणूक, हे व्यावसायिक नाटकाचे प्रमुख हेतू आहेत. भूतकाळातील तत्वनिष्ठ प्रसिद्ध व्यक्तीचे जीवनदर्शन, समाजातील ज्वलंत समस्या, समकालीन समाजस्थितीतील अग्रेसर विषय यावर व्यावसायिक नाटकांची निर्मिती होते. व्यावसायिक नाटकाची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत. सामाजिक समस्या मांडण्याचे ते समर्थ माध्यम आहे. नाटकाद्वारे समाजामध्ये नेमक्या कोणत्या समस्या आहेत त्या आपण नाटकाद्वारे समाजासमोर समर्थपणे मांडू शकतो. व्यावसायिक नाटक हे बोधपर व मनोरंजनपर असते. गंभीर विषयाचे नाटक सुसह्य होण्यासाठी विनोद, उपहास, श्लेष, शाब्दिक कोट्या यांची पखरण करून प्रेक्षकांच्या मनावरील ताण कमी करण्याची योजना त्यात असते. व्यावसायिक नाटकाचा कौटुंबिक, सामाजिक व ऐतिहासिक विषयांना उजाळा देण्यावर भर असतो. प्रेक्षकांच्या अभिरुचीनुसार नाटकाची मांडणी केलेली असते. त्यामुळे प्रेक्षक व नाटक यांच्यामध्ये दृढ नाते निर्माण होते. व्यावसायिक नाटक हे बोध, रंजन, प्रेक्षकांहूनही या व्यावसायिक उद्दिष्टाने प्रेरित झालेले असते. अशा प्रकारे व्यावसायिक नाटकाचे स्वरूप व वैशिष्ट्ये आपल्याला स्पष्ट करता येतात. प्रश्न 5वा आहे. अभिव्यक्ती.
अभिव्यक्तीमध्ये पहिला प्रश्न आहे, नाटक हा वाङ्मय प्रकार इतर वाङ्मय प्रकारापेक्षा वेगळा आहे, हे विधान स्पष्ट करा. नाटक हा वाङ्मय प्रकार इतर वाङ्मय प्रकारापेक्षा कसा वेगळा आहे, हे विधान आपल्याला स्पष्ट करायचं आहे. तर उत्तर, नाटक ही दृक्श्राव्य कला आहे. कथा, कादंबरी, कविता इत्यादी वाङ्मय प्रकारापेक्षा नाटक हा वाङ्मय प्रकार वेगळा आहे. बाकीच्या वाङ्मय प्रकारामध्ये लेखक व वाचक असे 2 घटक असतात. ते वाचकनिष्ठ आहेत. नाटक हा समूहाचा आविष्कार आहे. नाटकामध्ये नाटककार, दिग्दर्शक, अभिनेता, नेपथ्यकार व प्रेक्षक असे अनेक घटक एकत्र असतात. शिवाय नाटकामध्ये संगीत, नृत्य, चित्र, वक्तृत्व इतर अनेक कलांचा समावेश असतो. इतर वाङ्मय प्रकार एका वेळी एकच वाचक वाचू शकतो. या उलट नाटक हे रंगमंचावर केले जाते. ते प्रयोगक्षम आहे. नाटक एकाच वेळी हजारो लोक पाहू व ऐकू शकतात. ते पाहू सुद्धा शकतात आणि ऐकतात सुद्धा. आणि एकाच वेळी एकाच नाटकाचा प्रयोग होत असताना हजारो लोक त्या ठिकाणी त्या नाटकाचा आस्वाद घेऊ शकतात. नाटकात जिवंत व्यक्ती आपापल्या भूमिकेत वावरताना डोळ्यासमोर दिसतात. इतर वाङ्मय प्रकारात एकदा वाचल्यावर त्यातले स्वारस्य संपते, पण नाटक हे पुन्हा पुन्हा पाहावेसे वाटते. नाटक हे संहिता म्हणून वाचताही येते व प्रयोगक्षम असल्यामुळे पाहताही येते. अशा प्रकारे नाटक हे इतर वाङ्मय प्रकारापेक्षा वेगळे आहे, हे आपल्याला स्पष्ट करता येते. अभिव्यक्तीमध्ये दुसरा प्रश्न आहे, विद्यार्थ्याला मिळालेल्या शालांत परीक्षेतील उज्ज्वल यशाबाबत विद्यार्थी, शिक्षक, पालक यांच्यातील संवाद लिहा. प्रश्न पुन्हा एकदा ऐका. विद्यार्थ्याला मिळालेल्या शालांत परीक्षेतील उज्ज्वल यशाबाबत विद्यार्थी, शिक्षक आणि पालक यांच्यातील संवाद आपल्याला लिहायचा आहे. तर उत्तर, विद्यार्थी पालकासह शिक्षकांच्या घरी आला आहे. या उत्तरामध्ये जो विद्यार्थी आहे त्याला चांगले गुण मिळाले आहे आणि त्यामुळे तो पालकासोबत तो शिक्षकांच्या घरी गेला आहे आणि विद्यार्थी शिक्षकांच्या पायाला स्पर्श करून वंदन करतो. त्याला चांगल्या प्रकारचे गुण मिळाले, टक्केवारी मिळाली म्हणून ते शिक्षकाचं दर्शन घेतो. त्याच्या पायाला स्पर्श करून वंदन करतो. तर पहिले आहे विद्यार्थी. विद्यार्थी काय म्हणतो? सर नमस्कार करतो. त्यावर शिक्षक, ए महेश, बाळ कसा आहेस तू? त्या विद्यार्थ्याचं नाव आहे महेश आणि शिक्षक विद्यार्थ्याला विचारतो, बाळ कसा आहेस तू? त्यावर पालक, आई वडील शिक्षकांना नमस्कार करतात. आई वडील सुद्धा शिक्षकांना नमस्कार करतात. नमस्कार सर. शिक्षक, अरे वा, आज सारे कुटुंब आमच्या घरी, चांगला योग आहे. सगळं कुटुंब एकत्र सरांच्या घरी गेलं, शिक्षकांच्या घरी गेलं म्हणून त्याला चांगला योग आहे असं शिक्षक म्हणतात. त्यावर आई म्हणते, आपली कृपा सर. विद्यार्थी हातातला पेढ्यांचा बॉक्स शिक्षकांना देतो. आई म्हणते, तुमची कृपा असल्यामुळे हे शक्य झालं. शिक्षकाला म्हणते आणि विद्यार्थ्याच्या हातात एक पेढ्यांचा बॉक्स असतो, तो शिक्षकांना देऊन टाकतो. त्यानंतर महेश हा विद्यार्थी आहे. सर काल निकाल लागला. मला परीक्षेत 97.6 गुण मिळाले असं महेश शिक्षकाला किंवा सरांना सांगतो. काल निकाल लागला आहे आणि मला त्या परीक्षेमध्ये 97.6 गुण मिळाले आहेत. शिक्षक, त्यावर शिक्षक काय म्हणतो? वा, अभिनंदन. अशा स्वरूपात विद्यार्थ्याचं तो अभिनंदन करतो. त्यावर वडील काय म्हणतात? हे तुमच्या मार्गदर्शनामुळे तुम्ही महेशला चांगले तयार केले म्हणून. हे कशामुळे शक्य झालं? तुम्ही त्याला चांगलं मार्गदर्शन केलं, तुम्ही त्याला चांगल्या प्रकारे शिक्षण दिलं, त्यामुळे हे सगळं शक्य झालं आहे असे वडील शिक्षकाला म्हणतात. त्यावर शिक्षक पुन्हा काय म्हणतो बघा, अहो तसं नाही, विहिरीत असतं तेव्हा पोहऱ्यात येतात ना. अहो तसं नाही, विहिरीत असतं तेव्हा पोहऱ्यात येतं ना. म्हणजे शिक्षकाचं असं म्हणणं आहे की तो तुमचा मुलगा महेश हा सुद्धा हुशार आहे म्हणून हे शक्य झालं आहे. त्यावर महेश काय म्हणतो? माझ्या यशाचं सारं श्रेय तुम्ही व आईवडील यांनाच आहे. माझ्या यशाचं म्हणजे महेशच्या यशाचं सारं श्रेय शिक्षकांना व तो आईवडिलांना देऊन टाकतो. त्यावर आई म्हणते, हो ना,
परीक्षेआधी महिनाभर महेश आजारी होता. परीक्षेच्या आधी महेश हा महिनाभर आजारी होता, तो बिमार होता. त्यावर वडील म्हणतात, त्याने तर धसकाच घेतला होता. परीक्षा कशी पार पडेल म्हणून 2 चांगल्या गोष्टी सांगून तयार केलं. त्यावर शिक्षक म्हणतो, महेश मुळातच हुशार आहे. ऐन परीक्षेच्या वेळी मुलांना थोडी भीती वाटतेच. असं शिक्षकांचं म्हणणं आहे की महेश पहिलाच हुशार आहे. परीक्षेच्या वेळी असं प्रत्येकाच्या बाबतीत थोड्याफार प्रमाणात घडत असते. त्यावर आई म्हणते, तुम्ही त्याची भीती पळवून लावलीत सर. तुम्ही त्याची भीती पळवून लावलीत सर. त्यावर महेश म्हणतो, सरांनी मला जवळ घेऊन खूप समजावलं. अशा वेळी जेव्हा महेशला भीती वाटत होती तेव्हा सरांनी त्याला जवळ घेतलं आणि खूप समजावलं. त्यामुळे महेशची भीती दूर झाली. त्यानंतर शिक्षक म्हणतात, अरे शिक्षकाचं काम फक्त वर्गात शिकवणं नाही, प्रत्येक विद्यार्थ्याची क्षमता लक्षात घेऊन त्याच्यात आत्मविश्वास कसा जागवता येईल हेही करायला हवं. मी ते केलं, बस दुसरं तिसरं काही नाही. त्यावर वडील म्हणतात, खरं आहे, पण असे सगळे नसतात ना. वडील काय म्हणतात, हे खरं आहे, पण असे सगळे शिक्षक किंवा सगळेच लोक नसतात. त्यावर शिक्षक पुन्हा बोलतात, नाही नाही तसं नव्हे. टीचर नेव्हर टीचेस हर प्रीचेस. नाही नाही तसं नव्हे असं शिक्षक म्हणतात. त्यावर आई काय म्हणते, तुमचे खूप उपकार झालेत आमच्यावर. तुमचे खूप उपकार झालेत आमच्यावर. त्यावर शिक्षक पुन्हा बोलतात, हसत म्हणतात, मग त्याची परतफेड करण्यासाठी भोजन करूनच जा आमच्याकडे. आमच्याकडून जेवण करून जा, भोजन करून जा, असे शिक्षक महेशच्या आईबाबांना म्हणत आहेत. त्यावर वडील म्हणतात, नको नको, तुम्हाला तुमची कामं असतील, उगाच त्यात व्यत्यय नको. त्यावर शिक्षक म्हणतात, मुलांच्या चेहऱ्यावर आनंदाचे इंद्रधनुष्य फुललेलं पाहणं हेच आमचं श्रेय. मुलांच्या चेहऱ्यावर आनंदाचे इंद्रधनुष्य फुललेलं पाहणं हेच आमचं श्रेय, असे शिक्षक म्हणतात. त्यावर आई म्हणते, हा तुमचा मोठेपणा सर, हा तुमचा मोठेपणा आहे सर, असं आई म्हणते. त्यावर वडील बोलतात, बरं येतो, आम्ही अशीच कृपा राहू दे. बरं येतो आम्ही अशीच कृपा राहू दे. त्यावर शिक्षक बोलतात, महेश पुढे काय करायचं ठरवलं आहेस? महेश पुढे काय करायचं ठरवलं आहेस? त्यावर महेश म्हणतो, सायन्सला जाईन म्हणतो. सायन्सला जाईन म्हणतो म्हणजे तो सायन्सला ॲडमिशन घेणार आहे. त्यावर शिक्षक म्हणतात, येस गुड गुड, यू मे डू सायन्स मोर आर्टिस्ट. आई वडील, बरं आहे निघतो. आई वडील काय म्हणतात, बरं आहे आता निघतो. शिक्षक, या कधी, या बाजूला आलात की, या कधी, या बाजूला आला की, म्हणजे त्याच्या घराच्या आजूबाजूला कधी आलेस तर या आमच्या घरी, असे शिक्षक म्हणतात. तेव्हा आई वडील, नक्की सर येतो, पुन्हा एकदा नमस्कार करतात. नक्की सर येतो, नमस्कार. शिक्षक सुद्धा नमस्कार करतात, नमस्कार. अशा प्रकारे विद्यार्थ्याला मिळालेल्या शालांत परीक्षेतील उज्ज्वल यशाबद्दल विद्यार्थी, शिक्षक, पालक यांच्यातील संवाद आपण सविस्तर लिहिला आहे. अशा प्रकारे आपण नाटक, साहित्य प्रकार, परिचय या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय सविस्तररित्या आज या व्हिडिओमध्ये अभ्यासला आहे. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. आमचे हे व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेल आयकॉन बटनवर क्लिक करा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करा. काही समस्या असतील, काही अडचणी असतील, शिवाय काही सूचनाही असतील तर कमेंट करा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.